शहरामध्ये कृष्णनगर या ठिकाणी हनुमंतराय यांच्या महाद्वारासमोर संत जगन्नाथ बाबा यांच्या महाद्वारासमोर प्रतिवर्षी चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या रथसप्तमीच्या सुंदर पर्वावरती या ठिकाणी कथेला सुरुवात होत आहे। या वर्षी या ठिकाणी श्रीमद देवी भागवत महापुराण कथेचं आयोजन केलेलं आहे। दरवर्षी आपण श्रीमद भागवत कथा ऐकत होतात, या वर्षी देवी भागवत महापुराण। आणि ही सेवा माझ्याकडे प्राप्त झाली हे माझे परम भाग्य आहे। आमचे गोपाल काका आखरे यांनी आणि सर्व कार्यकर्त्या मंडळींनी कॉल केला होता की ताई आपल्याला कथा घ्यायची आहे। भागवत कथा नाही, देवी भागवत कथा तुमच्याकडे द्यायची आहे, सगळे आमच्या महिला मंडळी वगैरे। मी म्हटलं काही हरकत नाही, गुरूंचा जर आशीर्वाद असला तर सर्व काही शक्य होईल, नाही का? गुरु कृपा झाली आणि इमारत फडा आली। तसं आम्ही नवरात्रामध्ये देवी भागवत कथाच असते आमची, आणि या देवी भागवत कथेची सेवा माझ्याकडे प्राप्त झाली हे माझं परम भाग्य मी समजते। ज्या ठिकाणी मला लहानपणी कीर्तन करण्याची संधी मिळाली होती, 7वी 8वीला असेल बहुतेक मी, त्यावेळेस सद्गुरू वैकुंठवासी तीनपटे महाराज यांचा सप्ताह होता, यांचा कार्यक्रम होतं। आणि त्या कार्यक्रमामध्ये मला कीर्तनाची सेवा प्राप्त झाली होती। मला बहुतेक 2002चा काळ असेल, 2001चा। त्या कार्यक्रमाचे अजूनही फोटो आहेत माझ्याकडे। आणि नंतर आमच्या गीतांजली ताई यांच्यासोबत मी या ठिकाणी आली होती गायनाचे वगैरे साथ करण्यासाठी। आणि तेव्हापासून आज डायरेक्ट मला कथा करण्याची सेवा प्राप्त झाली आणि त्याच्यामुळे मला खूप आनंद आहे। आणि सर्वांनी आपली मुलगी आपली बहीण समजून माझ्या वाट्याला सेवा दिली म्हणजे हा त्यांचा मोठेपणा आहे। आणि म्हणून आज या ठिकाणी सुंदर या पर्वावरती कथेला सुरुवात होत आहे। आज रथसप्तमीचा दिवस आहे। वेगवेगळी मतं मांडण्यात आलेली आहे। आमची शास्त्रकार
विद्या. अनंत शास्त्र आहेत महाराज, आपण वाचू शकत नाही, एवढे मोठे मोठे ग्रंथ आहेत. मग आता एवढ्या ग्रंथातून आपल्याला काय साध्य करायचं आहे? या ग्रंथाचं नेमकं सार काय आहे? तर आमचे संत महात्मे सांगतात, हृदयी ध्यायतो विष्णू त्रेतायाम लिहितो मुखे द्वापारे परिचर्यानाम कलवत हरी कीर्तन. आपण किती शास्त्र ऐकली, किती कथा ऐकल्या, किती कीर्तन ऐकली, याला महत्व नाही महाराज. तर आमचे शास्त्रकार महत्व देतात नाम संकीर्तनाला. आपण तर कथा ऐकतोच, पण कथा ऐकल्यानंतर आपल्या जीवनाचं तर सार्थक होतोच. कारण की तुकोबाराय म्हणतात, ज्या अर्थी भगवंताने आपल्याला एवढं सुंदर शरीर दिलेलं आहे, बडे भाग मानुस तन पावा सुर दुर्लभ सब ग्रंथ निगावा. मोठ्या भाग्याने आपल्याला मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. दुर्लभ मनुष्य देह हो नाही, किती मनुष्य देह दुर्लभ आहे आणि किती सुंदर आपल्याला भगवंताने शरीर प्राप्त करून दिलेलं आहे. आमचे तुकोबाराय म्हणतात, देव दिला देहा भागना गोहाटा, देव दिला देहा भागना गोहाटा, देव दिला देहा भजन गोहाटा, देव दिला देहा भजन
तोया झाला फाटा बारीक. अनेक प्रमाण देतात संत महात्मे. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे जोडसी नारायण नासी जीवपन भवरोग. भगवंतांनी हा सुंदर देह दिला, सुंदर काम दिले नाही ऐकण्यासाठी. पण आपण काय ऐकतो? जे ऐकायचं आहे ते ऐकत नाही, बोलतच ऐकत बसतो नाही. जो या कानाने भगवंताची हरिकथा ऐकत नसेल, भगवंताचं गुणगान ऐकत नसेल, धिक्कार असो अशा लोकांचा. संत महात्मे अशा लोकांचा धिक्कार करतात. जे या कानाने भगवंताची हरिकथा ऐकत नाही ते माणसंच नाही. कारण की प्रत्येक इंद्रियाचा चांगला उपयोग करावा लागेल ना महाराज. नाही, कान दिलेले आहे ऐकण्यासाठी, हात दिलेले आहे काम करण्यासाठी. पण हाताने चांगले काम करा. पण या हाताने जर भजनात टाळी जर वाजवत नसतील तर त्या हाताचा काय उपयोग? या तोंडाने आपण फालतू बडबड करतो, पण या मुखाने देवाचं भजन म्हणत नसतील, नामस्मरण घेत नसतील तर या तोंडाचा काय उपयोग? नाही. पाय दिलेले चालण्यासाठी, पण हे पाय जर मंदिरामध्ये जात नसतील तर या पायाचा काय उपयोग? आणि म्हणून संत महात्मे तर धिक्कार करतात, पण शास्त्र सुद्धा अशा लोकांचा धिक्कार करतो. कुणाचा? जो या कानाने हरी कीर्तन ऐकत नाही त्यांचा. सुभाषितकार सांगतात, ईशा मत्श्रीपद यशोदा सुदपद कमले, नास्ति भक्ती नराना, ईशा माभिरकन्या प्रिय गुण कथने, नानुरक्तार संज्ञा. ईशाम श्री कृष्ण लीला ललित रसकथा, सादरं नैव करणे. धिक्कार धिक्कार धिक्कार. कथयति सततं कीर्तनस्तु मृदङ्गः. कीर्तनातला मृदंग काय बोलतो? आता या ठिकाणी तो बोललाय कीर्तनात हरिपाठामध्ये मृदंग असतो. त्या मृदंगाचे बोल ते तबल्याचे बोल काय? धिक्तान धिक्तान धिक्तान. म्हणजे काय? धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो. कुणाचा? ईशान श्रीमद यशोदास पद कमले, नास्ति नराना. जो भगवंताचं वर्णन, जे भगवंताची हरिकथा या कानाने ऐकत नाही त्याचा धिक्कार म्हटलेला आहे. जो या डोळ्याने कधी भगवंताला पाहत नाही त्याचा धिक्कार म्हटलेला आहे. जो या कधी मुखाने पवित्र मुखाने भगवंताचं स्मरण करत नाही त्याचा धिक्कार म्हटलेला आहे. आणि म्हणून मोठ्या भाग्याने हा नरदेह प्राप्त झालेला आहे. या नरदेहाचा उपयोग कसा करावा हे प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये आहे. आपल्या पॅम्पलेट मध्ये एक ओवी छापली आहे, मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढाधिकार नारायणी कृपावलोकनी दिला. मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे. नराचा नारायण होणे, नराचा नारायण होणे हे आपल्याच हातामध्ये आहे. आणि नराचा पशु होणे ही आपल्याच हातामध्ये आहे महाराज. एवढा अधिकार माणसाच्या हातामध्ये दिलेली आहे. पण हा माणूस मात्र या नरदेहाचा चांगला उपयोग करत नाही. आणि म्हणून याच्यासाठी सत्संग. हा सत्संग कशासाठी? याच्यासाठी. ही भागवत कथा, ही देवी भागवत महापुराण कथा कशासाठी? मनोरंजनासाठी
या निमित्ताने अनेक पंथाचे, अनेक धर्माचे, अनेक जातीचे लोक एकत्र येतील आणि त्याच्यामधून काहीतरी चांगलं कार्य निर्माण होईल, चांगली विचारधारा निर्माण होईल। याच्यासाठी या ठिकाणी सत्संग आहे। वर्षभरामध्ये जे आपल्या डोक्यामध्ये जे मलिन विचार झालेले असतात, त्या मलिन विचाराचं शुद्धीकरण करण्यासाठी या ठिकाणी फिल्टर मशीन बसवलेली आहे। मग कोणती फिल्टर मशीन? तर सत्संगाची फिल्टर मशीन। ही सत्संगाची फिल्टर मशीन एकदा आपल्या डोक्यामध्ये लागली की आपली मलिन विचार शुद्धीकरण करून टाकते। आणि म्हणून आमचे संत महात्मे सत्संगाला फार महत्व देतात। आमचे गुरुवर्य टिनपटे महाराज होते, ते सत्संगाला महत्व जास्त देत होते की या बाबा सत्संगामध्ये येऊन बसा, त्याच्यामध्ये एखाद्या ग्रंथाचं वाचन करा आणि त्या ग्रंथाच्या माध्यमातून काहीतरी ज्ञान प्राप्त करा। मग ज्ञान कशासाठी प्राप्त करावं? भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवान सांगतात, नहि ज्ञानेन सदृश्यं पवित्रमिह विद्यते तस्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विन्दति। श्रीकृष्ण भगवान सांगतात, ज्ञानासारखी पवित्र वस्तू या जगात, ज्ञानासारखी पवित्र वस्तू या जगात नाही। आणि म्हणून त्या ज्ञान संपादन केलं पाहिजे। मग हे ज्ञान कशाच्या माध्यमातून प्राप्त होईल? तर आपल्याला सत्संगाच्या माध्यमातून प्राप्त होईल। आणि म्हणून आज आपल्या ठिकाणी या देवी भागवत कथेचं आयोजन केलेलं। सर्वांनी वेळात वेळ काढून या सत्संगामध्ये येऊन बसावं। तू सत्संग में जाया करे, गुण प्रभु के गाया कर, श्याम सवेरे बैठके बंदी ध्यान उसका लगाया कर, मीठी बानी बोल रे तू मीठी मेरा बोल रे, अब तो मिला है फिर मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, अब तो मिला है फिर मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं। सत्संगाला महत्व दिलेलं आहे। आणि आज आपण या ठिकाणी देवी भागवत महात्म्य श्रवण करणार आहोत। देवी भागवत रूपी सूर्य जोपर्यंत उगवत नाही तोपर्यंत हा अज्ञान रूपी अंधकार नष्ट होणार नाही।
जोपर्यंत ज्ञानाचा प्रकाश डोक्यामध्ये पडणार नाही तोपर्यंत आपल्यामधला अज्ञान नष्ट होणार नाही. आणि म्हणून हा अज्ञान नष्ट करण्यासाठी आपल्याला सत्संग करणं अतिशय महत्वाचं. हे देवी भागवत महात्म्य श्रवण केल्यानंतर मनुष्याला 4 पुरुषार्थाची प्राप्ती होते. मग 4 पुरुषार्थ कोणते? 4 पुरुषार्थ कोणते? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. देवी भागवत कथा श्रवण केल्यामुळे 4 पुरुषार्थाची प्राप्ती होती. मनुष्य धर्म कार्य करायला लागतो, मनुष्याला अर्थही प्राप्ती होती, मनुष्याला कामही प्राप्त होतो, भोगही प्राप्त होतो आणि मनुष्याला मोक्ष गती प्राप्त होते. मग मोक्ष म्हणजे काय बरं? आपण म्हणतो हा मोक्षाला गेला, तो मोक्षाला गेला. आपण म्हणतो दारू पिणाराही मोक्षाला गेला. नाही, स्मशानभूमीमध्ये नाव लिहून असते ना मोक्षधाम. मग तिथं कोणीही जातात नाही, चांगलाही जाते ना वाईटही जाते. मग दारू पिणारे मोक्ष गतीला जातात का? दारू पिणारे जातात. पण केव्हा? जेव्हा सत्संगामध्ये बसतील, जेव्हा देवी भागवत कथेचं पठण करतील, श्रीमद भागवत कथेचं पठण करतील, भगवद्गीतेचं पठन करतील, तर दारू पिणारा असेल तरी त्याला मोक्ष गती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मोक्ष गती म्हणजे काय? आता नाही येणे आणि आता नाही जाणे. मुक्त झाला तो. मुक्त होता परिपडी झाला बद्ध, ही मुनिया छत्र माझे. मुक्त झाला, मोकळा झाला तो. नाहीतर आपण संत महात्मे एकदाच जन्माला आले, संत महात्मे एकदाच जन्माला आले आणि मुक्त होऊन गेले. आपण बांधून जाऊ. घर माझं, दार माझं, बायका माझा, पोरं माझं, सगळं माझं 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 माझं. मरेपर्यंत हे माझं काही संपत मुळात पाहिलं तर आपण मुक्तच आहोत, पण स्वतःला बांधून घेतला होता. जसं एक उदाहरण सांगते तुम्हाला. एक कुंभार दादा होता आणि त्या कुंभाराजवळ 10 गाढवं होती. किती? 10 गाढवं. आता कुंभार दादा एक दिवस गाढव चरून घरी आणले नाही. आता 10 गाढवं म्हटल्यानंतर गाढवं बांधण्यासाठी 10 दावे पाहिजे, पण एक दावा गायब होता. तर 9 गाढवांना बांधलं. तो 10वा गाढव वाटच पाहत होता की मालक मला कधी बांधते. मग मालकाने काय केलं? त्या 10व्या गाढव्याला त्या खुंटाजवळ नेलं. दावा तर नव्हता, पण खोटं बांधलं. त्याला वाटलं की मालकाने मला बांधलेलं. आता उद्याचा दिवस निघाला, गाढवं सोडायची वेळ झाली. गाढवं सोडली. 9 गाढवं बांधली होती, ते 9 गाढवं सोडले. 10वा काही गाढव बांधला नव्हता, म्हणून त्याला काही सोडलं नाही. पण हा तसाच होता उभा खुंटाजवळ. काऊन? त्यानं मनात गृहीत असं धरलेलं आहे की मालकाने मला बांधलेलं आहे. पण मालकाने बांधलं होतं का? मुळातच मोकळा होता तो, पण स्वतःला त्यानं बांधून घेतलं होतं. मालक म्हणायला लागला, अरे म्हणजे हे 9 गाढव पुढं चालले ना, हा मोकळा असून तिथंच एका ठिकाणी उभा नाही. म्हणे आता याला जसं खोटं बांधलं तसं खोटं सोडलं पाहिजे. मालक गेला आणि त्याच्या पायाजवळ असं काहीतरी गेलं, खोटं सोडल्यासारखं. गाढवाला वाटलं की आता मालकाने मला सोडलं. चालायला लागला. दृष्टांत संपला, सिद्धांत महत्वाचा.
होतं त्याचप्रमाणे हा जीव मुळातच मुक्त आहे महाराज, मुळातच मुक्त आहे. पण या संसारामध्ये आल्यानंतर या संसार रूपी भवसागरामध्ये स्वतःला बांधून घेतलं की नाही, अरे हे सगळं माझं आहे, हे सगळं सोडून मला जाता येत नाही, मला कथेमध्ये बसता येत नाही, मला भजनामध्ये बसता येत नाही. पण संत जन्मताना मुक्त होते आणि मरताना ते मुक्त होऊन गेले. आणि म्हणून हा अज्ञान अंधकार नष्ट करण्यासाठी सत्संग फार महत्वाचा आहे, ज्ञान संपादन करणे फार महत्वाचं आहे. संत महात्मे म्हणतात की देवी भागवत कथा श्रवण केल्यामुळे 4 पुरुषार्थाची प्राप्ती होते. नवे जर आपण आश्विन महिना, चैत्र, वैशाख आणि ज्येष्ठ महिन्यामध्ये जर आपण देवी भागवत कथेचं पठण केलं किंवा देवी भागवत कथा ऐकली तर त्याचं आपल्याला विशेष फळ प्राप्त होते. मग हे देवी भागवत महात्म्य कोण कोणाला सांगत आहे बरं? जसं भागवत कथा शुकदेव भगवानजी परीक्षिती राजाला सांगत होते, मग हे देवी भागवत कथा कोण सांगत आहे? व्यास महाराज जी जन्मजय राजाला सांगत आहे. मग जन्मजय राजा कोण? तर परीक्षिती राजाचा मुलगा जन्मजय राजा. मग या जन्मजय राजाने देवी भागवत महात्म्य का ऐकावं? कारण की परीक्षिती राजाला श्राप मिळालेला होता की 7 दिवसामध्ये तक्षक साप दंश करून मृत्यू येईल असा श्राप मिळालेला होता. आणि म्हणून परीक्षिती राजाने 7 दिवस काय ऐकली होती? भागवत कथा ऐकली होती. मग जन्मजय राजाला जेव्हा समजलं की अरे माझ्या वडिलाला तक्षक साप दंश करतो आणि मृत्यू येतो आहे, मग माझ्या वडिलाच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे. मग शांती मिळण्यासाठी काय करावं? तर व्यास महाराज जन्मजय राजाला म्हणतात की हे जन्मजया, तुझ्या घरी तू देवी भागवत कथेचं आयोजन कर आणि तुझ्या
वडिलाच्या आत्म्याला शांती प्रदान होईल, शांती मिळेल. आणि म्हणून या देवी भागवत कथेचं आयोजन जन्मजय राजा करतात. व्यास महाराज हे सांगत आहेत आणि जन्मजय राजा श्रवण करत आहेत. बोलिये जगदंबा माता. मग या भगवती मातेचं महात्म्य काय आहे गुरुदेव मला सांगावं तुम्ही. तेव्हा व्यास महाराज सांगतात हेच देवी भागवत महात्म्य नारद महर्षी वसुदेवाला सांगत आहे. लक्षात घ्या, कुणी कुणाला सांगितलं हे महत्वाचं आहे. ही पहिली पायरी आहे आपली. नाहीतर किती वर्ष आपण कथा ऐकलं ना आपल्या जर लक्षात येत नसेल तर काही फायदा नाही. नळी फुंकली सोनारी इकडून तिकडून गेली वर कहा गई कही नाही त्याला एकच नाही. अशी परिस्थिती झाली नाही पाहिजे. थोडस ऐकायचं पण डोक्यामध्ये फिट्ट बसलं पाहिजे. पुढच्या वर्षी जर विचारलं तर सांगता आलं पाहिजे. नाही नाहीतर रामाची सीता कोण होती तर बहीणच होती म्हणण्याची पाळी नाही आली पाहिजे. नाही तर कुणी कुणाला सांगितलं हे देवी भागवत महापुराण व्यास महाराज जन्मजय राजाला सांगतात. दुसरं सूत महाराज शौनकादी ऋषींना सांगतात. आणि तिसरं श्रीकृष्ण भगवंताचे वडील वसुदेवजी या वसुदेवांना नारद महर्षी देवी भागवत महात्म्य सांगतात. देवी भागवत महात्म्य सांगताना नारद महर्षी एक सुंदर प्रसंग सांगतात. एक भोज वंशामधील सूर्यदेवाची उपासना करणारा एक सत्राजित नावाचा राजा असतो. आज रथसप्तमी, आजपासून सूर्यदेवाची पूजा करतात ना, दर रविवारी उपासना करतात ना. इकडे समाप्ती आहे का? हा पण रविवारी सूर्यदेवाची आराधना करत असतात, सूर्यदेवाची पूजा करतात. मग सूर्यदेवाची पूजा केलीच पाहिजे, कारण सूर्यदेव आहे म्हणून आपण सगळेजण आहोत. आपल्याला अनाज खायला मिळतो, अन्न खायला मिळतो. सूर्यदेव जर नाही निघाला, सूर्याची किरण जर नाही पडली तर अन्नाची उत्पत्ती होणार नाही आणि आपणही संपूर्ण जाणार. पण सूर्यदेवाचे उपकार आहे. लोक देव नाही देव नाही देव नाही म्हणतात. एवढे प्रत्यक्ष देव दिसत आहे तरी लोक देव नाही म्हणतात. नाही, देव दाखवा अरे प्रत्यक्ष तो देव दिसून राहिला, सूर्य भगवान नारायण, तरी लोक देव नाही म्हणतात. असं तो सत्राजित नावाचा राजा सूर्यदेवाची उपासना करत असायचा. दररोज सकाळी उठणे आणि सूर्यदेवाला अर्घ्यदान करणे. आदिदेव नमस्तुभ्यं प्रतिभ मम भास्करा दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते. ओम सूर्याय नमः, ओम भास्कराय नमः, ओम खगाय नमः. सूर्यदेवाची उपासना. आणि सूर्यदेवाची उपासना केल्यामुळे या सूर्य भगवंताने सत्राजित राजाला एक मणी दिला. काय दिला? मणी. त्या मणीचं नाव आहे शमंतक मणी. हे शमंतक मणी सत्राजित राजा गळ्यामध्ये धारण केलेला आहे आणि द्वारकेमध्ये गेलेला आहे. आता द्वारकेमध्ये गेल्यानंतर त्याच्या गळ्यातला मणी बघितला आणि दुरूनच त्या मणाचा खूप प्रकाश पडत होता महाराज. कारण तो सूर्यदेवाने दिलेला मणी होता, भरपूर प्रकाश पडत होता. म्हणून त्या द्वारकेमधले लोक म्हणायचे, अरे आपल्या द्वारकेमध्ये सूर्यदेव तर आला नाही,
सगळ्या लोकांमध्ये वार्ता निर्माण झाली, अरे सूर्यदेव आले, सूर्यदेव आले, सूर्यदेव आले. श्रीकृष्ण भगवानजी म्हणतात, अरे बाबांनो, तुम्हाला काही वेळ लागला का? सूर्यदेव आले तर तुम्ही जिवंत तरी राहणार का? नाही. त्या सूर्यदेवाचा ताप तुम्ही सहन करू शकणार का? उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण उन्हामध्ये राहू शकतो का? 5 मिनिट नाही राहू शकत महाराज. मग प्रत्यक्ष सूर्यदेव इथं आला पृथ्वीवर तर खरंच आपण राहू शकणार का? नाही राहू शकणार. त्या सूर्यदेवाला गिळणारा आमचा शूरवीर हनुमानजी, नाही, वीर हनुमान अति बलवान. त्या सूर्यदेवाला गिळण्यासाठी गेली होती आमची महाशय, त्यांच्यापेक्षा शूरवीर. श्रीकृष्ण भगवान म्हणायला लागली, अरे म्हणे तू सूर्यदेव नाही, सूर्यदेवाने दिलेला तो शमंतक मणी आहे म्हणे, आणि त्या मण्याचा तो प्रकाश आहे म्हणे. बाप. आणि त्या मण्याची विशेषता अशी होती महाराज, की तो मणी दररोज 8 भार सोनं देत होता. किती? 8 भार सोनं. आता 8 भार म्हणजे तुम्हाला माहित आहे का? मलाही माहित नव्हतं, आता ग्रंथामध्ये वाचलं म्हणून माहित झालं. 8 भार मणी देत होता म्हणजे आपली जेवढी उंच आहे ना, उंची आहे ना, आपल्या उंचीच्या 8 पट, आपल्या उंचीच्या 8 पट सोनं दररोज द्यायचा तो शमंतक मणी. एवढं त्याचं महात्म्य होतं. तो मणी जर आपल्याला भेटला असता तर या काळात, नाही, आता सोन्याचा भाव वाढलाय ना. 8 भार मणी देत होता. आणि त्या शमंतक मण्याची सगळीकडे चर्चा, अरे बापरे, एवढा चांगला मणी सूर्यदेवाने दिला. मग सत्राजित नावाचा राजा होता, त्याचा एक लहान भाऊ होता, त्याचं नाव होतं प्रसेन. आणि या प्रसेन राजाने गळ्यामध्ये तो मणी धारण करावा आणि जंगलामध्ये शिकारीसाठी जावा. जंगलामध्ये शिकारीसाठी गेला महाराज. या प्रसेन राजाला शिकार तर भेटली नाही, पण त्याच्यावर सिंह चालून आला. कोण? सिंह. आता सिंह चालून आला आणि सिंहाने याच्यावरती वार केला आणि याला मारून टाकलं. आणि तो शमंतक जो मणी आहे तो सिंह घेऊन गेला. आता सिंहाच्या गळ्यामध्ये मणी कोण पाहताय? अस्वल. वाघापेक्षा जबरदस्त असते बरं अस्वल वार करायला. आणि त्या अश्वनीनं सिंहावरती वार केला महाराज आणि त्या सिंहाला मारलं. आणि ती अस्वल ती मणी घेऊन गेली. मग ते अस्वल म्हणजे कोण? तर राम प्रभूच्या काळामधले जांबुवंत महाराज. जांबुवंत त्यांनी तो मणी हिसकावला, गुहेमध्ये गेली आणि त्यांचा एक मुलगा होता आणि त्या मुलाला ती मणी खेळण्यासाठी दिली. आता प्रसेन राजा हा मरण पावला आणि त्या द्वारकेमध्ये सगळीकडे वार्ता पोहोचली, अरे प्रसेन राजा मेला, प्रसेन राजा मेला. कोणी मारलं असेल? मग बाकीचे काही उद्धट लोक होते, काही भगवंताच्या विरोधामध्ये होते. ते भगवंताच्या विरोधातले लोक म्हणायला लागले, अरे म्हणे हा शमंतक मणी सत्राजित राजाला मिळाला, हे म्हणे भगवंताला पाहल्या गेलं नाही. आणि हे मण्यासाठी भगवंताने प्रसेनाचा काय केला? वध केला. प्रसेनाला मारलं आणि यांनी शमंतक मणी चोरून घेतला. चोरीचा आड लावलेला आहे भगवंतावरती महाराज. भगवंताने चोरी केली नव्हती, काही केलं नव्हतं. भगवंताला वाईट वाटलं, कारण की म्हणतात ना, कलंक हे काजळापेक्षा काळं असते.
एखादा निर्दोष माणूस असेल त्याच्यावर आपण आळ घालतो, नाही यानं असं केलं यानं तसं केलं, तर त्या व्यक्तीला पश्चाताप वाटत असतो. आजची घटना आहे, केरळमध्ये एक स्त्री बसमध्ये प्रवास करत होती. आता एखाद्या व्यक्तीचा हात लागला असेल तिला, तर तिनं छेडछाड केल्याचा आरोप त्या व्यक्तीवरती लावला. तो व्यक्ती त्याच्यामधला नव्हताच. मग लोक त्याला बोलायला लागले, त्याची निंदा करायला लागले, हा असा तू तसा. त्याला पश्चाताप वाटला, शेवटी त्यानं आत्महत्या केली. महाराज, जो स्वाभिमानी व्यक्ती असतो आणि त्याच्यावर जर विनाकारण जर आरोप लागत असेल तर त्या व्यक्तीला चांगलं वाटेल का? मग त्याचप्रमाणे श्रीकृष्ण भगवान याने मणी तर चोरला नव्हता, पण सगळे लोक म्हणायचे, अरे म्हणे भगवंतानेच मणी चोरला असेल. सत्राजित राजाही आरोप करायला लागला की नाही, हा द्वारकेचा राजा श्रीकृष्ण भगवंताने मणी चोरला. मग आता कलंक पुसायचा होता, त्याच्यासाठी काय करावं? तेव्हा श्रीकृष्ण भगवानजी रथावरती स्वार झाले आणि जंगलामध्ये गेले. जंगलामध्ये शोध घेत आहेत आणि शोध घेत असताना महाराज त्यांना दिसला प्रसेन. कोण? प्रसेन दिसलेला. अरे हा तर मेलेला आहे, याचा तर जीव गेलेला आहे. पुढे गेले, पुढे सिंह मेलेला दिसला आणि त्या सिंहाजवळून त्या अस्वलाचे पाऊल खुणा दिसलेली आहे. आणि त्या पाऊल खुणा जात आहेत कुठं? गुहेमध्ये. त्या गुहेमध्ये जात आहेत. श्रीकृष्ण भगवानजी त्या गुफेमध्ये शिरले आणि गुफेमध्ये शिरल्यानंतर महाराज त्या ठिकाणी जांबुवंताचा मुलगा त्या मण्यासोबत खेळत होता. लक्षपूर्वक ऐका बरं, कारण पहिल्यांदा तुम्ही देवी भागवत ऐकतात आणि लक्षपूर्वक जर ऐकलं नाही तर कथा काही लक्षात येणार नाही. गुहेमध्ये घुसले. शमंतक म्हणी, हा तो मुलगा जांबुवंताचा मुलगा खेळत आहे. तेव्हा भगवंताने ते मणी हिसकावलं, तेव्हा तो मुलगा रडायला लागला. मुलगा रडायला लागल्यानंतर जांबुवंत पडत पडत आला. पाहतो, अरे एखादा अनोळखी व्यक्ती आपल्या गुफेमध्ये शिरलेला आहे आणि आपल्या मुलापासून तो मणी घेतलेला आहे. जांबुवंत आणि त्या ठिकाणी भगवंताचं महायुद्ध चालू आहे. भगवंतासोबत काही लोक आलेली होती, ती गुफेच्या बाहेरच थांबले. भगवंत एकटेच गेले आणि महायुद्ध चाललं. आणि ते युद्ध किती दिवस? एक दिवस नाही, 2 दिवस नाही, लगातार 27 दिवस ते युद्ध चाललं. इकडे गुफेच्या बाहेर जे लोक काही उभे होते भगवंताची वाट पाहत, आज येतील, उद्या येतील, परवा येतील, निर्वा येतील, असं करून करून 4-5 दिवस बिचारे थांबले. भगवंत आले नाही म्हणून त्यांना वाटलं की आता भगवंत गेले आणि म्हणून बाकीचे लोक द्वारकेमध्ये वापस गेले. द्वारकेमध्ये चर्चा निर्माण झाली, अरे श्रीकृष्ण भगवान गेले, हा श्रीकृष्ण भगवान गेले, स्वर्गवासी झाले, आता काय करावं? इकडे 27 दिवस झाले युद्ध चालू आहे आणि इकडे जेव्हा वसुदेवाला समजलं, वसुदेव श्रीकृष्ण भगवंताचे वडील, आणि जेव्हा वसुदेवाला समजलं की आपला मुलगा अजून आलेला नाही, तेव्हा वसुदेव चिंतातूर झालेले. आता देव जरी असला तरी बापाला काळजी वाटतेच ना.
लावतो, याला विचारतो, त्याला विचारतो, माझा मुलगा दिसला का, माझा मुलगा दिसला का. आणि तसंच वसुदेवांना काळजी वाटत आहे. बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि वसुदेवजी चिंता दूर झालेली आहे. काय करावं आता, आपला मुलगा येत नाहीये. तेव्हा त्या ठिकाणी नारद महर्षी आले. एका हातामध्ये चिपड्या, एका हातामध्ये वीणा घेऊन नारद महर्षी त्या ठिकाणी आलेली आहेत. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. केलेला आहे वसुदेवाने. नारद महर्षी म्हणतात, वसुदेवजी तुम्ही का चिंतातूर आहात? तुम्ही काळजीमध्ये दिसत आहात. काय काळजी लागलेली आहे तुम्हाला? कोणती काळजी लागलेली आहे? वसुदेवजी म्हणायला लागले, म्हणे नारद महर्षी, माझा मुलगा श्रीकृष्ण शेमंतक मणी आणण्यासाठी गेला, पण 27 दिवस झाले अजून काही परत आलेला नाही. आता मला सांगा, ती प्रत्यक्ष नारायणाची अवतार
वसुदेवाला काळजी करण्याचं काही काम आहे का? वसुदेवाला काळजी करण्याचं काही काम आहे? पण तो नारायण असेल तरी शेवटी त्यांचा कोण आहे? मुलगा आहे ना. मग मुलगा म्हटल्यानंतर मायबापाला काळजी आलीच. तू देव असो, संत असो की कुणी असो महाराज, शेवटी तिथं माया आलीच. पुत्र मोह आला आणि म्हणून म्हणतात ना, उरामदी माया ज्याच्या काड्या मेघावारी, आठविना कधी पुन्हा डोळ्यात पाणी. उरामदी माया ज्याच्या काड्या मेघावारी, आठविना कधी पुन्हा डोळ्यात पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वडामधी हसू जरी कणा वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची रापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. ज्या देवकी मातेला बंदी खाण्यामध्ये ज्या भगवंताला जन्म दिला ती देवकी माई आपल्याला आठवते. पण ज्या बापानं टोपल्यावरती घेऊन पाडाला छाती भर पाण्यात ती यमुना मायचं पाणी नाका तोंडामध्ये जायला लागलं तरी तो बाप मात्र मागे सरकला नाही. आज त्या वसुदेवाला विसरून चालेल का? आईचं महत्व सगळेजण सांगतात, आईची माया सगळ्यांना करते. पण जो बाप मुलांच्या भवितव्यासाठी आणि भविष्यासाठी नाही संसारामध्ये रात्रंदिवस कष्ट करतो, फाटकी बनियान घालतो, फाटकी चप्पल घालतो, हे मात्र आपल्याला दिसत नाही महाराज. जेव्हा मुलगी सासरी जाते लग्न होऊन तेव्हा माय मुलीचा गळा धरून रडते महाराज. धाय मोकलून रडते की माझी मुलगी सासरी चालली. पण बाप त्या मुलीसमोर रडू शकत नाही. बाप त्या मुलीसमोर रडू शकत नाही. तो बाप पडद्याच्या मागे जातो, ढसा ढसा रडतो, आपलं मन मोकळं करतो आणि डोळ्यातलं अश्रू पुसून ओठावरती हसू घेऊन मुली समोर येतो आणि मुलीला म्हणतो, बाळ जा. डोळ्यामध्ये अश्रू राहतात आणि ओठावर हसू असते. त्याला म्हणतात बाप. आणि म्हणून
वसुदेव महाराज आपला मुलगा आला नाही म्हणून या काळजीपोटी, या चिंतेपोटी आज त्यांचं मन दुःखित झालेलं आहे. म्हणून मी नेहमी सांगते, बाप असो की माय असो, ती माय बाप देवाचे असोत, संतांचे असोत की सामान्य मनुष्याचे असोत, पण त्या माय बापांचा भाव काय असतो? माझा मुलगा. श्रीकृष्ण भगवान प्रत्यक्ष नारायण आहे, पण वसुदेवाला काळजी पडली. बापाचं हृदय आहे शेवटी, नाही शेवटी बापाचं मन आहे ते. जरी नारायण असला, जरी देव असला, तरी काळजी पडली बापाला. आणि नारद महर्षी म्हणतात, वसुदेवजी काळजीत दिसतात तुम्ही. वसुदेवाने आपली चिंता सांगितली. म्हणजे नारद महर्षी 27 दिवस झाले माझा कृष्ण माझ्या काना आला नाही. तेव्हा नारद महर्षी सांगतात, म्हणजे वसुदेवजी एक काम करा, चैत्र महिना चालू आहे, या चैत्र महिन्यामध्ये देवीची जर आपण उपासना केली ना, देवीची उपासना केली तर अधिक फळ प्राप्त होते आणि जी काही तुमची इच्छा असेल ती इच्छा आकांक्षा परिपूर्ण होते. देवीच्या नावाने तुम्ही यज्ञ करा, त्या देवी मातेची उपासना करा आणि त्या देवी मातेच्या नावाने तुम्ही कठोर व्रत करा 9 दिवसाचं. आपण बघा, शनिवार पकडतो, सोमवार पकडतो, पण एवढं कठोर व्रत करत नाही जेवढं आपण नवरात्रामध्ये करतो तेवढं. बरोबर आहे? नवरात्रामध्ये आपण अनवाणी पायानं चालतो. जे 2 मिनिट आपण चप्पल शिवाय राहू शकत नाही, तर नवरात्रामध्ये 9 दिवस बिना चपलानं जातो, आपण बिना चपलानं राहतो. कुणी 9 दिवस सकाळ संध्याकाळ उपवास पकडतात, कुणी 1 टाइम पकडतात, तर कुणी 2-2 टाइम पकडतात. म्हणजे कठोर व्रत करतात महाराज, कठोर व्रत. आणि त्या नवरात्रामध्ये म्हणताय का, ते व्रत केल्यानंतर एक विशेष फळ प्राप्ती होते. ती देवीची उपासना केल्याने आपल्याला लवकर फळ प्राप्त होते. कुणाला मुलगा होत नसेल, त्यांनी जर देवी भागवत कथेचं वाचन केलं 9 दिवस, व्रत धारण करून, ब्रह्मचार्य आश्रमाचं पालन करून, तर भागवत ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे, त्याची इच्छा पूर्ण होईल आणि त्याच्या अंगणामध्ये छोटस बाळ येईल. ज्याला आरोग्य प्राप्त करायचं आहे त्यांनी त्या नवरात्रीमध्ये व्रत उपासना करून ग्रंथाचं वाचन करावं, पठण करावं, अध्ययन करावं, देवी भागवत महात्म्य ऐकावं, त्याला आरोग्य प्राप्त होईल. ज्यांची जी इच्छा आहे ती इच्छा त्यांना त्या इच्छेची पूर्ती होईल. कारण भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे, भक्त 4 प्रकारचे आहेत, भक्त एकाच प्रकारचा नाही. भक्त 4 प्रकारचे आहेत महाराज. चतुर्विधा भजन्ति माम ये जना सुहृतुर्जुन आर्ति जिज्ञासुरथार्ति ज्ञानीचं फलदर्शव. कुणी आर्त भावनेने देवाची उपासना करतात की हे भगवान, माझ्या जीवनात अशा प्रकारे दुःख आहे, त्या दुःखाचं निवारण कर. कुणी जिज्ञासू आहे, जिज्ञासू म्हणजे देवाला जाणण्याची, ओळखण्याची इच्छा निर्माण करतात. कुणी ज्ञानी भक्त आहेत, तर कुणी कसे भक्त आहेत महाराज. आणि म्हणून नारद महर्षी वसुदेवांना सांगत आहेत की तुम्ही नवरात्रीमध्ये उपासना करा. चैत्र महिना चालू आहे आणि त्या देवीच्या नावानं तुम्ही
यज्ञ करा. त्या यज्ञामध्ये ओम क्लीम चामुंडाय विचे नमः, ओम क्लीम चामुंडाय विचे नमः या मंत्राचा जाप करा आणि आहुती टाका. तुमची इच्छा परिपूर्ण होईल. तुमचा मुलगा घरी सुखरूप परत येईल. नारद महर्षींनी सांगावं देवी भागवत कथेचं महात्म्य आणि वसुदेवाने 9 दिवस कठोर साधना करून त्या देवी भागवत कथेचं पठण करावं, होम हवन यज्ञ करावं आणि त्या देवीचा बीज मंत्र म्हणावा. ओम क्लीम चामुंडाय विचे नमः हा बीज मंत्र म्हणावा आणि कठोर साधना चालू आहे इकडे वसुदेवाची. त्या जगदंबेची उपासना चालू आहे. त्या जगदंबेचं नाम संकीर्तन चालू आहे. आई भवानी तुझ्या कृपेने ताईची भक्त अगाध महिमा तुझी माऊली मारी संकटाला. आई कृपा करी माझ्या घरी जग मी तोरण अंबे कृपा करी अवघरी जग मी तोरण अंबे
तिकडे गुफेमध्ये जांबुवंताचं आणि भगवंताचं युद्ध चालू आहे. पण युद्ध करता करता महाराज जांबुवंताच्या लक्षात आलं की अरे हे तर कोण आहे? माझे राम प्रभू आहे, माझे स्वामी आहे आणि मी त्यांच्यासोबत युद्ध करत आहे. जांबुवंताने ओळखलं भगवंताला आणि ओळखल्यानंतर जांबुवंत भगवंताला शरण केलेली आहे. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, हे भगवान मला माफ करा. मी प्रत्यक्ष माझ्या स्वामी सोबत युद्ध केलं, माझ्या देवासोबत युद्ध केलं. भगवंत म्हणायला लागले जांबुवंत आता ओळखलं होय, लेट का होईना पण डोक्यात प्रकाश पडला. भगवंत म्हणायला लागले बरं झालं तुझ्या डोक्यात प्रकाश पडला. जांबुवंताला आयुष्य भरपूर होतं महाराज. आणि जांबुवंत विनंती करायला लागला, हे प्रभू तुम्ही राम अवतारामध्ये जसं आम्हाला दर्शन दिलं होतं तसं आता तुम्ही आपल्या मूळ रूपामध्ये या, राम रूपामध्ये आम्हाला दर्शन द्या. आणि मग श्रीकृष्ण भगवंताने हातामध्ये धनुष्यबाण, डोक्यावरती सुंदर मुकुट, पितांबर धारण केलेला राम प्रभूच्या अवतारामध्ये श्रीकृष्ण भगवंताने जांबुवंताला दर्शन दिलेलं आहे. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय नमः. मूळ रूपामध्ये राम प्रभूच्या रूपामध्ये श्रीकृष्ण भगवंतांनी दर्शन दिलेलं आहे. जांबुवंताला आनंद झालेला आहे आणि जांबुवंतजी म्हणतात देवा मी तुमच्यासोबत युद्ध केलं ह्या मण्यासाठी, पण हे शमंतक मणी तुम्ही घेऊन जा. तुमच्यावर जो लागलेला कलंक आहे तो कलंक तुम्ही पुसून टाका आणि या द्वारकेच्या लोकांना सांगा की मी प्रसेनला मारलेलं नाही म्हणून. जांबुवंतांनी तो मणी तर दिला, पण जांबुवंत म्हणतात देवा माझी मुलगी पण मी तुमच्या स्वाधीन करतो, माझ्या मुलीचा पत्नीच्या रूपामध्ये तुम्ही स्वीकार करा. आणि म्हणून जांबुवंताची मुलगी कोण? जांबुवंती. जांबुवंती दिलेली आहे भगवंताला आणि भगवंत त्या जांबुवंती सोबत विवाह केलेला आहे. शुभमंगल. जांबुवंतीला घेऊन कुठे द्वारकेमध्ये गेले. जसं 9 दिवस इकडे होम हवन यज्ञ चालू आहे. ओम क्लीं चामुंडाय विचे नमः. आणि 9व्या दिवशी बरोबर श्रीकृष्ण भगवान जांबुवंतीला घेऊन कुठे गेले? द्वारकेमध्ये गेले. यज्ञ सफल झालेला आहे आणि इकडे वसुदेवाचा सुद्धा अतूट विश्वास त्या भगवती मातेवरती बसलेला आहे. रे आपण नवरात्रामध्ये होम हवन यज्ञ केलं, देवीची उपासना केली आणि आज आपला मुलगा थेट सुरबाईच घेऊन आला. नाही थेट सुरबाईच घेऊन आला. आणि म्हणून आजकाल पोराचे लग्न जोडत नाही ना, तुम्ही तसंच कर जा. नाही का? हसण्याची गोष्ट नाही आहे खरंच. हा, कारण विश्वास तोच देव नाही का? भाव तिथे देवी संताची वाणी, विश्वास लागेल ना. म्हणून देवीची उपासना नवरात्रामध्ये केली आणि विशेष फळ प्राप्त होते हे व्यास महाराज जन्मजय राजाला सांगतात. त्या वसुदेवाने भगवती मातेची उपासना केली. इकडे श्रीकृष्ण भगवान आले, समंतक मणी शत्राजित राजाला दिला आणि सांगितलं की बाबा हे घे तुझा मणी. मी काय तुझ्या भावाला मारलं नाही. मग सगळ्या लोकांना विश्वास पटला की अरे भगवंत निर्दोष आहे. आपण उगाच भगवंतावरती आड घेतला. हा समाज कोणावर आड घेतील आणि हा समाज कोणावर आड
येत नाही महाराज. नाही, आपल्या सारख्यांची निंदा केली तर काही नाही, पण आजकाल लोक देवावर सुद्धा गालबोट लावायला म्हणजे घाबरत नाही, संतांवरती गालबोट लावायला घाबरत नाही. मग हा समाज कुणाचा झाला? देवाचाच झाला नाही तर आपला होईल का? आपला नाही होणार. आणि म्हणून त्या भगवती मातेला शरण जा. अन्या गण्यानं तू खैऱ्याला शरण जाण्यापेक्षा त्या देवीला शरण जा. मग देवीला शरण जा का म्हटलेलं आहे? प्रत्यक्ष नारायण त्या भगवती मातेचे उपासक आहे. प्रत्यक्ष नारायण त्या भगवती मातेचे उपासक आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? ओ, जोपर्यंत आपल्यामध्ये शक्ती नाही तोपर्यंत आपण इथं बसणार का? ऐकण्याची शक्ती आहे म्हणून आपण कथा ऐकायला बसलो, चालण्याची शक्ती आहे म्हणून आपण मंदिरात जातो, है की नाही? हातामध्ये शक्ती आहे म्हणून आपण टाळी वाजवतो. मग शक्ती म्हणजे कोणती? शक्ती म्हणजे काय? शक्ती हे व्याकरणानुसार काय आहे? स्त्रीलिंगी आहे की पुरुषलिंगी आहे? काय? स्त्रीलिंगीच येईल ना. जसं शिव आहे, शिव हा अक्षर आहे, शिव हा शब्द आहे. शिव म्हणजे काय आहे? स्त्रीलिंगी आहे. आणि तुम्ही त्याची जर विलांटी काढली, शिववरची जर विलांटी काढली तर काय होईल? काय होईल? शव होईल. होईल की नाही? मग शव म्हणजे काय? प्रेम. शव म्हणजे काय? मेलेला माणूस. मग आपल्यामध्ये जर शक्ती जरी नाही राहिली तर आपण शव नाही होणार का? मग ती शक्ती कोणाची? त्या भगवती मातेची, त्या जगदंबे मातेची, त्या चामुंडेची, त्या महाकालीची शक्ती आपल्यामध्ये आहे, प्रत्यक्ष नारायणामध्ये आहे. आणि तिच्यापासूनच या जगाची काय आहे? उत्पत्ती आहे.
होते. प्रत्येक जीवाची उत्पत्ती त्या शक्तीपासून झालेली आहे. त्या शक्तीपासून नारायण ब्रह्मदेव जी पुढे कथा आलेली आहे, प्रत्यक्ष भगवंत सांगतात की आपली उत्पत्ती त्या जगदंबेपासून, त्या शक्तीपासून झालेली आहे. आणि म्हणून सर्व जीवांनी त्या देवीची उपासना करायला पाहिजे, त्या जगदंबेची उपासना करायला पाहिजे, त्या भगवती मातेला शरण जायला पाहिजे. आता मला सांगा, मूळ शक्तीपासून आपली उत्पत्ती झालीच आहे, पण आपल्या घरामध्ये काही शक्ती कमी आहेत का? नाही. आपल्या घरामध्ये शक्तीच्या रूपामध्ये, त्या जगदंबेच्या रूपामध्ये असणारी आपली आई आहे. नाही. त्या जगदंबेच्या रूपामध्ये असणारी आपली बहीण आहे. त्या जगदंबेच्या रूपामध्ये असणारी आपली पत्नी आहे. आणि त्या जगदंबेच्या रूपामध्ये असणारी आपली मुलगी आहे. त्या जगदंबेला, त्या महाकालीला, त्या भवानीला, त्या दुर्गेला मंदिरातच पाहुणे महाराज. तर त्या जगदंबेला प्रत्येक स्त्रीमध्ये बघितलं पाहिजे. नाही. प्रत्येक स्त्रीमध्ये बघितलं पाहिजे. आणि असा जो व्यक्ती, असा जो पुरुष, असे जे लोक ज्या परक्या नारीमध्ये जगदंबेला बघत असतील, भवानीला बघत असतील, दुर्गेला बघत असतील, अशा लोकांकडून कधीच अधर्म होणार नाही. अशा लोकांकडून कधीच अधर्म होणार नाही महाराज. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांकडून कल्याणची सुभेदार त्यांची सून नजरानाच्या रूपामध्ये आणावं शिवाजी महाराजांकडे आणि म्हणावं, शिवाजी महाराज आपके लिए बहुत खूबसूरत नजराना लाए हुए, आप स्वीकार करिए. जेव्हा पेटी उघडून पाहतात तेव्हा एखादी परकी स्त्री, एखाद्याची सून त्या पेटीमध्ये दिसली, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखातून उद्गार निघाले, अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती. छत्रपती शिवाजी महाराज त्या परक्या बाईकडे नजराण्याच्या रूपामध्ये नाही, तर त्या परक्या स्त्रीकडे आईच्या रूपामध्ये बघतात, बहिणीच्या रूपामध्ये बघतात. आणि अशी जर नजर आज प्रत्येक व्यक्तींची झाली ना महाराज, तर आज या कलियुगामध्ये असे अत्याचार, भ्रष्टाचार, बलात्कार होणार नाही. आणि म्हणून हे विचार ऐकण्यासाठी कुठे यावं लागेल? तुम्हाला सत्संगामध्ये यावं लागेल. हे विचार प्राप्त करण्यासाठी आपल्याला या ग्रंथामध्ये डोकावून बघावं लागेल, ते ग्रंथ वाचावे लागेल. आणि म्हणून जोपर्यंत ग्रंथ वाचत नाही तोपर्यंत संत समजत नाही, जोपर्यंत संत समजत नाही तोपर्यंत भगवंतही आपल्याला कळणार, भगवंतही आपल्याला कळणार नाही. म्हणून आपल्याला एक धडा होता, वाचाल तर वाचाल, वाचाल तर वाचाल. आणि संत महात्मे म्हणतात, अरे बाबा ज्ञानेश्वरी वाचा, भगवद्गीता वाचा, तुकाराम गाथा वाचा. कशासाठी? तर आपली विचाराचं शुद्धीकरण करण्यासाठी. ज्याच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी आला, ज्याच्या हातामध्ये भगवद्गीता आली, ज्याच्या हातामध्ये तुकाराम गाथा आला, तो कधीच अधर्मानं वागणार नाही महाराज, कधीच त्याचं वागणं पाऊल पडणार नाही. आणि म्हणून आमचे एकनाथ महाराज म्हणतात, भाव धरून यावा ज्ञानेश्वरी, भाव धरून यावा ज्ञानेश्वरी, भाव धरून
वाचली पाहिजे, तुकाराम गाथा वाचला पाहिजे. पण आज लोकांकडे वेळ कमी आहे महाराज, वेळ कमी आहे ग्रंथ वाचण्यासाठी. प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आले आणि त्याच्यामुळे ग्रंथाचं वाचन कमी झालं. मग आता ग्रंथ हातामध्ये घेण्याची गरज नाहीये, मोबाईल मध्येच आहे सगळं. ज्ञानेश्वरी आहे, एकनाथी भागवत आहे, दासबोध आहे, तुकाराम गाथा आहे, सगळंच आहे, ग्रामगीता आहे, सगळंच आहे. पण ते मोबाईल मध्ये ज्ञानेश्वरी सर्च करत नाही आपण, तुकाराम गाथा सर्च करत नाही. मोबाईल मध्येच आहे सगळे ग्रंथ. तुमची अभंगवाणी, तुमची भक्ती गीत, तुमची लोकगीत सगळे तिथंच आहे. वाचायला वेळ नाही. आणि म्हणे जो सत्संगामध्ये जातो, जो ग्रंथाचं पठण करतो, तो कधी अधर्मानं वागत नाही. आणि म्हणून व्यास महाराज जन्मजय राजाला तिकडे देवी महात्म्य सांगत आहेत, त्या भगवती मातेचं महात्म्य सांगत आहेत. आपण वसुदेवाची कथा ऐकलेली आहे, श्रीकृष्ण भगवंताची कथा ऐकली. पुढे अगस्ती ऋषी, अगस्ती ऋषी हे कोण? लोपामुद्रा हिचे पती. दुसरीकडे कार्तिकेय स्वामी आणि अगस्ती मुनीचा संवाद चालू आहे. अगस्ती मुनी म्हणतात कार्तिकेय स्वामीला की हे कार्तिकेय भगवान, सगळे ग्रंथ ऐकले मी, मार्कंडेय पुराण असेल, गणेश पुराण असेल, श्रीमद भागवत पुराण असेल, रामकथा असेल, सगळं ऐकलं. पण देवी भागवत कथा तुम्ही सांगा बरं, त्या भगवती मातेचं महात्म्य काय आहे? तिची उपासना केल्याने काय फळाची प्राप्ती होते ते जरा मला सांगा. तेव्हा कार्तिकेय स्वामी अगस्ती ऋषी मुनींना कथा सांगत आहेत.